नमस्कार बंधूंनो त्यांच्या भगिनींनो. आज डायरेक्ट भाई उठलो आहे मी संध्याकाळी, कारण की सकाळी जाऊन झोपलो होतो घरी. आलो आहे मंडळामध्ये. हे बघा इथे प्रसादाचं काम चालू आहे. प्रसाद सगळं सोडलं आहे. आज आहे विसर्जनाचा दिवस. बाहेर चालू आहे तयारी. कार्यकर्ते मामा हो हे ठीक से काम कर. पगार लेता है ना बराबर से. पगार लेता है ना. देखो बरोबर आहे क्या हे घ्या. तुला काय बोलायचं आहे का मामाबद्दल? मामा धडाधडीचे कार्य करतात. मामा फुकट आहे, काम करायला येत नाही. काय बोललाय मामा बघा. तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे या गोष्टीवरती? काहीच नाही. चल बे काम कर. चला इथे सजावटचं काम चालू आहे. 3च भोगे लावले तरी या साईडला. गाडी 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 ठीक से कर. हाजिरी पुरा लेगा ना. 10 लाख आहे. क्या बोला तूने? 10 लाख. तुझं तोंड आहे का 10 लाखाचा? ते सांग आधी. मॉडेल आहे ना दादा. चलो मंडळातून डायरेक्ट आले धीरज यांच्या घरी. त्यांचं पण आज विसर्जन आहे. मला भेटला आहे मिश्रा, राकेश मिश्रा. चला एक आरती, शेवटच्या आरती. काल मजा आली आरतीला म्हणून आज पण चालू आहे परत. मंडळामध्ये अजून टाईम आहे. 1-1.5 तास लागेल. तयारी चालू आहे. नेपू शेट काम करत होते. वरती बघू पोरं कोण कोण आहेत. साईवंश मित्र मंडळ. साईवंश मित्र. अरे वा येस. बघू धीरे यांच्या घरी काय आहे का. जरा खाऊ भूक लागली. आम्ही मंडळात पण काल लेटच गेलो. गणपती गेल्या पुढे. मी राहिलो मागे, कारण की मी आलतो व्लॉग अपलोड करायला. व्लॉग झाला माझा अपलोड. तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल. बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मी चालू तिकडे. बंद करतो नाही तर कॉपीराईट लागेल. वाजले 11.
दिसतंय काय बघा, डीजे झालाय पण आम्ही बसलोय गाडीमध्ये टेम्पोच्या, चाललोय गणपती विसर्जन करायला. बघा एवढी पोर आहेत, 1 2 3 जावळे 4 नेपू 5, पुढे छोटी छोटी पोरं आणि अध्यक्ष आहे. हा आपण एक आहे आणि मी आहे. 12 वाजून गेलेत भाई, डीजे बंद झालाय. पोलीसवाले येतील, सगळ्यांच्या बांबू देतील फुकटचे. चला इथे जागा नाही, डायरेक्ट नंतर भेटू आपण. बाय बाय. मागे दाखवत होता दिव्याचा महाराजा, हा बघा. हे भाई आम्ही आलोय विसर्जनला. हे बघा लाईन लागली. पुढे 5 गणपती आहेत, लाईनीमध्ये लाईन लागली आहे. चला गाडी आली. नंबर आला. चला हे काय पाहिजे? अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची, शंकराचीच आहे. आजा भाई आम्हाला दिव्यामध्ये गणेश नगरला नाही बोलले, 6 फुटाची मूर्ती असल्यामुळे फुल गर्दी आली इथे. हा गणपती पण फिरवलाय. चाललोय रेती बंदरला, मुंब्र्याला. बोलने का इधर को बहुत दुख वाली बात है, हमें विसर्जन करने दिया नहीं. अभी जा रहे रेती बंदर. या वर्षी मूर्ती 6 फुटाची, तर आम्ही चाललो रेती बंदरला. मी आहे अंकित, सागर, पप्या. आम्ही 4 आलो रेती बंदरला पुढे, कारण की किती वाजलेत रे? मोबाईल दाखव. 2 नाही जास्त. आम्ही गणेश नगरला 12 का 12:15 वाजता होतो. 2 वाजून 9 आता 2 वाजून 9 मिनिटं आले. तर आम्ही आलोय मुंब्र्याला विसर्जन करायला. 1 इंच फक्त मूर्ती मोठी आहे, बरोबर येते ना? 1 इंच मूर्ती मोठी, त्याच्यामुळे आज यांनी आम्हाला मुंब्र्याला पाठवलंय डायरेक्ट. हे बघा इथे अजून पण हाय चालू आहे. सगळ्या मोठ्या मूर्त्या इकडेच येतात मुंब्र्याला. बघू आता काय बोलतात. भाव आहे करतो नाही ना. चला कोणतरी आले ते. चला पोरांना यायला अजून अर्धा 1 टाकल्या. हे आले टाकल्या. पैसे आहेत का? हे बरं आलं. चल टाकल्या आला. काय पाहिजे? अरे इथे पण आम्हाला नाही बोलले, आम्ही आलोय पुढच्या सर्कलच्या गणेश घाटला. फुल गर्दी. नाही फुल गर्दी. आपण दिला आम्हाला. दिसतंय का फुल गर्दी? आता मला तिकडून पण आम्हाला पाठवलंय. बघू आता. पप्या आलाय का? कोणतरी आलाय इथे. ठीक आहे जाऊ दे. कोण आलंय कोण गेलंय आपल्याला अशी काय घेणं नाही. एकदा बाप्पाचं विसर्जन झालं की भाई आपण निघलो. काय गडबड? जाऊ दे. जाम गर्दी आहे भाई. नंबर 1 किती नंबर आहे? किती नंबर आहे आपला? विसर्जनला वाजणारे 4. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेसाठी गर्दी झाली भरपूर. मुख्यमंत्री आहे शेवटी. एकनाथ शिंदेसाठी गर्दी होती. एकनाथ शिंदे आला भाई, मुख्यमंत्री आहे, त्यासाठी गर्दी होणारच.
जाम गर्दी आहे बघताय का. इथे गणपती आहे, इथे गणपती, इथे गणपती, इथे मोठा गणपती आहे बघा. त्याच्या मागे एक गणपती दिसतोय का. किती नंबर आहे बाबा. आपला 3रा नंबर आहे. नाव बिव घेतलंय घरीच पण कार्य करताना चक्कर बिक्कर यायला लागले. काय बोलतो म्हणली. चला आपण जाऊ शकतो. चला बाई जाम जाम. आम्ही जरा चाललोय. कुठे चाललोय. जरा आम्ही आता गणपती भरपूर ट्रॅफिक आहे आणि आमच्यासोबत मयूर ब्रो आहे. हे सावकाश हे बघा. आम्ही आता चाललोय. गणपती मस्त. हा, माहिती आहे, जाम आपण नंबर आहेत माहिती बाई, आहे का? जाम नंबर आहेत. सगळे एका सर्व आपली मूर्ती सर्व दिसतंय. ट्रॅफिक थांब 2 मिनिटं. जाम गर्दी आहे. जाम 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 गर्दी आहे. जाम गर्दी आहे. जाम गर्दी आहे. आया आपलं काय रेती आपला येऊ ना कालव्यात आहे ना. रेती बंदर रेती बंदर. आपले गाईड वल्ली आलं आता विसर्जन करायला. ये वल्ली बघून ये. भेटले आहे. हे सातमी रोड. बघितला का. काय बोलायचं आहे का घाटावर गर्दी बघून. घाटावरती गर्दी बघून आमच्या आमचा फक्त 6 फुटाचा गणपती आहे आणि इकडचे गणपती बघून काय आमची हालत बेकार झाली आता सध्याच्या कंडिशनला. आणि आमचा गणपती विसर्जनाला भरपूर आम्ही प्रयत्न करत आहोत पण इथं गर्दी बघून आम्हाला आश्चर्यचकित वाटते. एवढे मत आता वाजलेत 2:30 वाजून गेलेत. 4-5 वाजणार आहेत सकाळचे. चला वाजले रात्रीचे 3:30 पावणे 4 व्हायला आलेत. मी चाललोय घरी. मी आणि पप्पा आहे कारण की माझी सकाळची 5:30ची ट्रेन आहे. मला जायचं आहे कोकणामध्ये. अजून आपला कमीत कमी 10 ते 12 नंबर आहेत म्हणजे नाही करता आता 4 ते 4:30-5 वाजतील ना. 4:30-5 वाजतील मूर्ती विसर्जन करायला आणि त्याच्यामध्ये पण खूप गर्दी आहे. 2-2, 3-3, 4-4 लाईनी केल्यात. आम्ही होतं मुंबईला आता चाललोय घरी. नशीब याच्या गाडीवर मी आले ना आता माझे वांदे झाले असते. ट्रेन तर बंदच आहेत लवकर. अजून तर काही ऑप्शन नाही. मला घरी जाऊन तयारी करायची, आंघोळ करायची, बॅग भरायचे आणि परत ठाण्याला जायला पण निघायचं आहे. माझी ट्रेन सुटली तर मी खपलो भाई. मग काय खरं नाही माझं. बापू सोडणार नाही मला. माझी ट्रेन सुटली तर माझा विषय गेम पास होईल. चला मग व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्लॉग इथे एंड करू. अजून काय काय चुकलं बिकलं असेल आमच्याकडून काय बोलण्यामध्ये तर समजून घ्या. भेटू मग नवीन व्लॉगमध्ये. वापस चालू करतो सकाळी आंघोळ झाल्यावरती कोकणातला प्रवास. चलो बाय बाय. आज झाली दिवसभरची सुरुवात लवकर म्हणजे वाजलेत सकाळचे 5. मी चाललो आहे कोकणात म्हणजे रत्नागिरीला. गणपती विसर्जन अजून झालं नाही आहे. फोन केला तर आताशी ट्रॉली भेटले म्हणजे लय उशीर आहे. माझी 5:45ची ट्रेन आहे. ती ट्रेन ठाण्यावरून आहे म्हणून मी लवकर निघालो होतो. अजून इंडिकेटर पण नाही लावलं आहे. घरी आलो, आंघोळ गेली, कपड्याची बॅग भरली, लगेच निघालो आहे. हे बघा ट्रेन लेट. पोरांना वाटलं असेल टाकून गेलं आहे पण माझी ट्रेन सुटलीचा प्रॉब्लेम झाला असता. एक तर माझं रिझर्वेशन गेलं असतं वाया. बाकी काय नाही. चला पहिले जातो लोकल पकडतो ठाण्याला मग बोलतो तुमच्याशी. बाय. बसलो आहे मी ट्रेनमध्ये. ट्रेन टायमावर तर नाही आली बट स्टील 6 वाजता आली ट्रेन.
खूप आले भरपूर बाहेर दिसतंय. धुकं पडलंय. सकाळचे 6:30 वाजलेत आणि ट्रेन खाली एक आकच. चलो गे अजून तर 5 तास काढायचे ट्रेनमध्ये. खूप वेळ आहे आपल्याला. TC आले. तिकीट चेक करू. कॉफी घेतलेली एकदम दलिंदर लागते. रेल्वेला समजलं पाहिजे बाई. 25-30 रुपये घेतात तर काहीतरी दिलं पाहिजे. नुसतं पुचट पाणी दिले 30 रुपयाचं. ही तिकीटसोबत कॉम्प्लिमेंटरी नव्हती बट स्टील पियायच्या लायकीचीच नाही. फेकायच्या लायकीची पूर्ण कॉफी आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.